जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता. आज 11 जून श्री महाराजांचं प्रवचन सुखदुःख मनावर अवलंबून आहे. सुखदुःख कशावर अवलंबून आहे तर श्री महाराज म्हणतात ते एक मनावर अवलंबून आहे. देहाला सुखदुःखाची बाधा नसते, कारण देह हा जड वस्तू आहे, मन सूक्ष्म आहे. म्हणून सुखदुःख कुणाला होत आहे इथे? मनाला. काय म्हणतात श्री महाराज? आपण सर्वांनी मिळून पाहूया. जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे. औषध कुठे लागलं, कुठे आहे? डोक्याला लागलं आणि पायाला मी टिंचर लावलं तर काय फायदा होणार आहे त्याचा? असं होतंय आपलं. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते. श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही, म्हणून तो दुःखी असतो. तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी असतो. तिसऱ्याला संतती, संपत्ती वगैरे सर्व आहे, परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत. काय म्हणतात बघा श्री महाराज की प्रपंचात न्यूनता म्हणजे लॅकिंग समथिंग. कधीही पूर्ण प्रपंच पूर्ण आहे असं कुणीही म्हणू शकत नाही. अरे वा, मी पूर्ण सुखी आहे असं कुणी माणूस म्हणतो का? विचारलं की शोधून पाहावं आपण. समर्थ रामदास काय म्हणतात त्याला? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मनाला विचारता येते, जा विचारू नये सर्वांना कोण सुखी आहे रे बाबा, हात वरती करा. आपण म्हटलं सुखी आहे का? हो, नाही हो, काहीतरी आपल्याला त्रास होतोय. हे नाही, आमच्याकडे सगळं आहे पण हे नाही आहे. बाकींना विचारलं ते आहे का? हो ते आहे, पण हे वस्तू नाही आहे आमच्याकडे. म्हणजे सगळ्यांनाही काही ना काही सुखदुःख कोणालाही सुटलेलं नाही आहे. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. आज मला वाटलं माझ्या बहिणीकडे मोठी गाडी आहे, मला पण हवी आहे. बरं, आणल्यावरती पेट्रोल तर भरावं लागेल त्याच्यात. पेट्रोल भरल्यावरती ते काय गाडी बाहेर उन्हात उभं राहायला आणलंय का? मग त्याला मोठं एक हायवेवरती ड्राईव्हवरती जायचं आहे, 300-400 किलोमीटर. पेट्रोल संपलं की परत पैसे द्यावे लागतील. ह्याच्यात काय झालं? सुख 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 म्हणून गाडीत बसून जायचं हा सुख मला वाटलं आहे, पण त्याने काय झालं? तिथे दुःखच निर्माण झालं. कारण त्याच्यात जर पेट्रोल नसेल तर गाडी चालणारच नाही पुढे. म्हणून न्यूनता तर झालीच. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. आपले ॲलोपॅथीचे डॉक्टर जे वैद्य आहेत ते बाहेर अवयवांना पाहून काय त्रास होतोय तुम्हाला, ह्याला औषध देतात. ते पोटाला दिलं, ह्याला दिलं, त्याला दिलं. ताप आला तर चामडी पाहिली, हो ताप आहे तुम्हाला, कारण चामड्यावरती आपल्याला दिसत आहे, गरम दिसतोय आपली चमडी. पण ते मनाला औषध देऊ शकत नाही. मनाला औषध देणारा एकमेव मात्र कोण आहे? तो आपला सद्गुरू. सद्गुरूच मनाला औषध देऊ शकतात. तुला भवरोग झालाय रे बाबा, या प्रपंचात जितके तू वस्तू गोळा करणार आहे सरते शेवटी सगळंच तुला सोडून जायचंय. जितक्या कमी वस्तू तुला तितका व्याप कमी असणार आहे. जितका व्याप वाढवून ठेवणार आहे ते परत गोळा करण्यात नाकीनऊ येऊन जाणार आहे. आणि ह्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे तर आपलं मन आहे. हे सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. परमार्थात आल्यावरती सद्गुरूंची किमया काय असते हो, की सद्गुरू आपल्या सूक्ष्म शरीराकडे म्हणजे मनाकडे, त्या चित्तात काय वृत्ती चालली आहे या माणसाची, ह्याला देवाची आवड आहे का, नड भासत आहे का, देवदेव करतो आहे का,
की प्रपंचाच्या कष्टाला कंटाळून देवाकडे आला आहे का, की आपल्या कामापुरती मामा म्हणून देवाला उपयोग करून घेतोय का, हे सगळं ते मनाला चाचपडून पाहतात दुर्बीण लावून. दुर्बीण त्यांची कोणती आहे? तिसरा नेत्र, विस्डम आय म्हणतो आपण त्याला. त्याला बघून ते गुरु आपले सूक्ष्म शरीराकडे पाहून आपल्याला जी मागणी असते सूक्ष्म शरीराची त्याप्रमाणे आपल्याला ते नामस्मरणाला लावतात. जितका जास्त वासना तितका जास्त नामाचा शिंपडा करावा लागेल आपल्याला. पण आपल्या ध्यानात येत नाहीये ह्या सगळ्याचा कारणीभूत कोण आहे? माझं मन खातोय मला. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. माझी मैत्रीण बिझनेस करते समजा, तर मला लगेच माझ्याकडे पैसे, मला पण स्वतंत्र काहीतरी करायला पाहिजे. तिच्या प्रारब्धात बिझनेस करायचं लिहिलेलं आहे म्हणून ती करते. माझ्या प्रारब्धात नाही आहे घर बसून आरामशीर बस बाबा तू, तर मला आरामशीर बसता येत नाही. ती पैसे कमवते तर मला पण कमवायचे. ह्या होडाहोडीत मनाला काय होतोय? त्रास. परस्पर मैत्रिणींचा संबंध खराब होतो. कुणाशी कोणताही काय असो ना, कोणताही विचार असोत, त्या विचारामध्ये परस्पर संबंध का खराब होतो? सगळं काही मनाने होतो. वस्तू चोरीला गेली की त्यावेळी झोपेत आनंदात होतो, पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. वस्तू गेला माझं चोरीला, तेव्हा मी झोपत होते. झोपेत नाही मन आहे, इंद्रिय आहे, काहीच नाही. निद्रा अवस्थेत कोणीही नाहीये तिथे. मी कॉटवरती झोपली आहे हे सुद्धा शुद्धी नसते आपल्याला. सुषुप्ती अवस्था म्हणतो आपण त्याला, गाढ निद्रा. पण जागे झालो लगेच, अरे माझं घर, अरे हे चोरीला गेलं, आणि दुःखी होऊन आरडाओरडा करणे, कंप्लेंट करणे, ते मिळेपर्यंत जीवाला चैन नाही, आणि नाही मिळाला तर अधिक अस्वस्थ होणे. गेलं हो गेलं, एवढे गेले तेवढे गेले, 4 लोकांना गोळा करणे. 4 लोकांनी गोळा केल्याने ते वस्तू परत मिळतोय का? नाही. मग 4 लोकांना गोळा करून आणि 6 महिने 1 वर्षभर त्याचवरती आपण घोटाळत असतो. चोरीला गेली, चोरीला गेली, चोरीला गेली, चोरीला गेली. कोण करतोय हे सगळं? मन. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुलासारखे केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले. महाराज किती सुंदर उदाहरण देतात बघा, की परमार्थ कसा करतोय? सावत्र आईसारखं. परमार्थ माझा सावत्र मुलगा आहे. सत्संगाला जायचं, अहो नाही जायचं, जाऊ द्या हो कंटाळा, काय तेच तेच बोलत असतात देवाबद्दल. ते ऐकलं ना 1-2दा बाद झालं म्हणे. कोण म्हणतोय? आपलं मन. आणि विषय सुख कसं भोगतोय आपण? सख्या मुलासारखं. माझा मुलगा किती हुशार आहे हो, A ग्रेड मिळवतो, A+ मिळवतो, पुढे जाऊन डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे. विषय सुख. पुढे फॉरेनमध्ये गेला मुलगा, तो परत येतच नाही. आई बाबा मी येत नाही हो, मला इथेच रमून गेलो आहे मी, ते सुंदर जागा आहे, काही ट्रॅफिक नाही आहे, आणि तिथे कोणी थुंकत नाही, कचरा नाही, सुंदर फॉरेन लँड इतकंच सुंदर दिसतोय, मला परत यायचं नाही आहे इकडे. मनाला काय झालं? दुःख. नातवंड झाली, त्यांना व्हिडिओ कॉलवरती खेळवावं लागतं आपल्याला. आजची परिस्थिती आपली अशी. मनाला काय झालं परत? दुःख. मुलांना व्हिडिओ कॉलवरती किती हो खेळवणार आपण? तो स्पर्श, आजीचा जो स्पर्श आहे, आजीला वाटतंय माझ्या नातवंडाला स्पर्श करावं, घेऊन कुशीत बसावं, पण आजीला तो सुख नाही आहे का? मुलगा येणार नाही आहे परत. आणि मुलगा जरी आला 1 महिन्यासाठी, तर त्याचा तो टाईमटेबल सगळं डिसाईड करून येतो. टाईमटेबल सगळं लावलेलं असतं त्यांनी. 2 दिवस 4 दिवस घरी राहायचं, 5व्या दिवशी मित्रांना भेटायला जायचं, पत्नीच्या माहेरी जायचं, बायकोच्या माहेरी जायचं, तिथे 4 दिवस घालवायचे. मग पत्नीचे बायकोची जी काही फ्रेंड्स आहे, फ्रेंड सर्कल आहे, बहिणी आहे, हे आहे ते आहे, पार्टी करायचं. सगळं केल्यावरती सगळं आटपून पुन्हा 2 दिवस घरी राहायचं, लॉजिंग आणि बोर्डिंगसारखं. तेवढ्यात आईला काही समाधान होतो का? तृप्तता होते का? माझ्या मुलाला खूप वर्षांनी, 1 वर्षांनी मुलगा आला तर मुलाला संपूर्णपणे बघून न्याहाळायला आईला वेळ असतो का? मुलाला आवडणारे पदार्थ घालून खायला घालावी अशी इच्छा असते,
पण मुलगा कुठे असतो? मुलगाचा प्लान ऑलरेडी रेडी आहे. काय होतो मनाला? दुःख. म्हणून विषय आपण कसं भोगतो आहे? ते सख्ख्या मुलासारखं. आणि परमार्थ देवाचं काय आहे? आज जप केलं तर चालतं, नाही केलं तर चालतं. देव काय थांबून राहणार आहे? सावत्र मुलासारखं कसं वागतं सावत्र आई? तसं आपण परमार्थ करतोय. परमार्थ आपला सख्खा मुलगा झाला पाहिजे. आणि प्रपंच सावत्रपणे केलं पाहिजे आपण. प्रपंचात अलिप्त राहून प्रपंचाचे कर्तव्य करावे. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो, म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा आहे असा मानू लागलो. कारण आपला जन्म वासनेतच झालेला आहे. काहीतरी वासना उरली होती म्हणून ह्या जन्मी परत ते वासना घेऊन आलो. घर बांधायचंय, गाडी घ्यायची आहे, डिग्री घ्यायची आहे, सिंगर व्हायचंय, हे व्हायचंय, ते व्हायचंय, ह्या सगळ्या आशा धरून आपण गेलो आणि परत तेच वासना घेऊन आपला गर्भवास झाला आहे. ज्याचे बीज लावावे त्याची फळं खावी. आपण विषयाचे बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो. ह्याला काय करावे? कबीरजी महाराज म्हणतात, बोया पेड़ बबूल का आम कहाँ ते होय. बबूल का पेड़ बोया है जिसमें कांटे ही कांटे हैं. प्रपंच कांटे जैसा है, उसमें अगर हम चिपक गए तो कांटा चुभेगा हमको. अब कांटा बोकर हम कह रहे हमको आम खाना है, रस भरित स्वादिष्ट मीठा हापुस आंबा खाना है, देवगढ़ आंबा खाना है. कहाँ से होएगा जी? बबूल का झाड़ बोया है, हर एक उसको छूने जाएंगे तो कांटा चुभेगा हमको. तो फिर हमने ही उसके बीज को बोया है, विषय के बीज को. विषय यानी वासनाओं के बीज को, ये चाहिए वो चाहिए, जबकि यहाँ से एक कण भी हम अपने साथ लेके नहीं जा सकते. ये पता है हमको, फिर भी उसके पीछे भागे जा रहे. पळतोय आपण. व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे. जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंत गरिबीवर, रोग निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. शुद्ध अंतःकरण, कुणाचे मन दुखवू नये. मनाची स्वस्थता, स्वस्थता म्हणे कामनेस, आणि आचरणाची पवित्रता. जी आचरण करतोय मला देव पाहत आहे या जाणीवेने आपण ते कृती करायची. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यावरून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय, किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय? रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातक ठरतात. रस्ता मला गाठायचा आहे, पण रस्त्यामध्ये मला अत्तराचं दुकान भेटलं, वा 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 काय सुगंध येतोय, वा तिथे थांबून गेलो 10 मिनिट. मिरचीचा हेड लागला, आपल्याला ठेचा तिखट लागला, तर तिथे अरे रे 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 नाक नाक हे करून बंद करून पळत सुटलो. तर कुठेही थांबलो आपण तर तो घातकच आहे. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. ही आसक्ती काढणे याचे नाव परमार्थ होय. परमार्थ म्हणजे काय? नाना रीतीने महाराज आपल्याला समजावून सांगतात काय, की परमार्थ म्हणजे काय? आसक्ती म्हणजे अटॅचमेंट प्रपंचातून काढून तीच आसक्ती भगवंताकडे लावावी, म्हणजे सुखदुःखाची बाधा आपल्याला होणार नाही. कारण जे काही करता आहे तो राम आहे. रामाच्या इच्छेने संसार चालू आहे आणि रामाच्या इच्छेनेच तो जसा ठेवील मला, ठेवील जसे अनंता तैसेची राहावे. आपण तसेच राहिलो तर सुखदुःखाची बाधा होत नाही. आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ होय. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.